फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे। जय श्रीराम। तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करते रामनवमीचा आमच्याकडचा उत्सव। अगदी जबरदस्त असं मिरवणूक असते, अगदी उत्सव जबरदस्त असतो आणि अर्थातच उत्साही तेवढाच जबरदस्त असतो। तर चला मग मी आज तुमच्याबरोबर शेअर करते। तर आम्ही आलो आहोत रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये। तर तिथे अर्थातच प्रभू श्री रामचंद्रांच्या अप्रतिम अशा मनाला अगदी भावणाऱ्या, म्हणजे मी शब्दात वर्णन करू शकत नाही अशा अप्रतिम, जसं प्रत्यक्ष श्री प्रभू रामचंद्रच बसले अशा अगदी सुंदर अशा मूर्त्या आहेत। श्री प्रभू रामचंद्रांची, सीतामातेची, लक्ष्मण आणि हनुमंतांची अगदी अप्रतिम अशा आहेत। तर मी आज तुमच्याबरोबर पूर्ण शेअर करते, तर नक्की बघा शेवटपर्यंत। आणि ढोल ताशांचा आवाज जबरदस्त आणि प्रत्येकाच्या हातामध्ये अर्थातच भगवे झेंडे आणि श्री प्रभू रामचंद्रांचा सगळीकडे गजर आणि अर्थातच बंदोबस्तसुद्धा आहे बरं का पोलिसांचा। आणि गर्दी तर बापरे विचारूच नका, भरपूर अशी गर्दी आहे। मला व्हिडिओ करायलाही जमत नव्हतं, एवढी गर्दी आहे। अगदी मागे लोटत होते आणि ट्रॅफिकही होती। तर आणि अर्थातच आपले श्री प्रभू रामचंद्रांचा उत्सव आहे हा, तर उत्साह तर राहणारच ना, गर्दी असू दे काही असू दे, पण त्यांच्या उत्सवात सहभागी होणे अगदी म्हणजे मनाला अगदी आवरच घालता येत नव्हतं की केव्हा एकदाचे बघायला जाऊ आणि कधी नाही, आणि तुमच्याबरोबर हा व्हिडिओ केव्हा शेअर करू असं मला झालेलं होतं। तर बघा अगदी मस्त असे लाइटिंग, डीजेवर भरपूर श्री प्रभू रामचंद्रांचेच गाणे चालू आहेत। आणि हे बघा मागे बंदोबस्त पण आहे, पोलीस गाडी आहे, भरपूर असे पोलीसही आहेत आजूबाजूला, कारण गर्दीमध्ये काही अडीअडचणी नको यायला म्हणून। आणि लाइटिंग बघा अगदी सुपर। तर बघितलं ना, ढोल ताशावाल्यांचा अगदी उत्साह, जबरदस्त असा हा उत्सव असतो, उत्साह असतो। आणि सगळे तयार होऊन श्री प्रभू रामचंद्रांच्या मिरवणुकीमध्ये बघा सगळ्यांचे फेटे आहेत, भगवे झेंडे आहेत हातात, आणि अर्थातच भगव्या कलरचे ड्रेस आहेत, काहींचे पिवळ्या कलरचे आहेत। तर हा उत्सव अगदी जबरदस्त असा साजरा होतो। आणि श्री प्रभू रामचंद्रांची मिरवणूक म्हटली आणि त्याच्यामध्ये हनुमंतांचं वेशभूषा नसेल असं तर शक्यच नाहीत, असतेच। तर हे बघा इथे सुद्धा तीच आहे वेशभूषा केलेली। तर इतके छान वाटत होते हनुमंत, अगदी प्रत्यक्ष अवतरले असं वाटत होतं। आणि अर्थातच गाणेसुद्धा चालू आहेत श्री प्रभू रामचंद्रांचे आणि हनुमंतांचे। तर हे बघा यांनी खूप सुंदर अशी वेशभूषा केलेली आहे, हे बघा अशा पद्धतीने, आणि किती मस्त वाटतंय। तर ते खूप हाईटला असल्यामुळे मला खालूनच शूट करावं लागलं।
तर हे बघा श्री हनुमंत. तर श्री प्रभू रामचंद्रांच्या ह्याच्यामध्ये अगदी ओरिजिनल असा हा देखावा आहे हनुमंतांचा. हे बघा, आणि छोट्या छोट्या मुलांनाही खूप छान असा आनंद वाटत होता की बघायला आलेले प्रत्येकजण म्हणायचे की यांच्याबरोबर हनुमंतांजींबरोबर एक फोटो काढावा, म्हणून छोट्या मुलांना ते उभं करायचे आणि त्यांचा एक एक फोटो काढत होते. तर इथे सुद्धा खूप गर्दी आहे. मला शूटही करता येत नव्हतं आणि तरी साईडला उभं राहून अशी काही कुठे कुठे उभं राहून मी शूट केलं. आणि हे बघा, आता इथे आहे लेझिम आणि ढोल पथक. बघा किती छान असं लेझिम चालू आहे आणि गाणंसुद्धा चालू आहे बरं का श्री प्रभू रामचंद्रांचं. आणि ही बघा श्री प्रभू रामचंद्र आणि सीतामातेचा अप्रतिम अशी, असं वाटतं की प्रत्यक्ष श्री प्रभू रामचंद्रच इथे बसलेले आहेत आणि सीता माताच बसलेल्या आहेत. आणि प्रत्येकाचीच इच्छा होती की इथे शूट करावं, फोटो काढावे. भरपूर गर्दी होती. मला ते मध्ये एंट्री करू देत नव्हते. त्यांना म्हटलं 1 मिनिट मला फक्त थोडंसं घेऊ द्या म्हणून. बरं ठीक आहे म्हणे. तर घेतला मी, थोडंसं शूट केलं आणि मग परत साईडने घेतलं. तर बघा किती सुंदर असं आहे सजवलेलं फुलांनी. त्याच्याने खरंच खूप सुंदर अशा मूर्ती आहे श्री प्रभू रामचंद्रांची. अगदी मस्त वाटत होतं. हे बघा, तर मन राहवतच नव्हतं, चला माझंसुद्धा एक व्हिडिओ शूट करू म्हटलं श्री प्रभू रामचंद्र आणि सीतामातेबरोबर. तर आम्ही दोघींनी एक फोटो काढला मस्त. तर प्रत्येकजण काढतच होते, तर आम्हीसुद्धा एक काढला. हे बघा किती छान सजवलेलं आहे ना, अगदी मस्त असं मन प्रसन्न करत होतं. खूप छान वाटत होतं श्री प्रभू रामचंद्रांच्या याच्यात. खरंच अप्रतिम असं आहे. आणि आता बघा हे पुढचं जे मंडळ आहे ना, त्यांचं हे श्री प्रभू रामचंद्र, सीतामाता, लक्ष्मण आणि अर्थातच हनुमंत. तर त्यांचं अप्रतिम अशी छान अशा मूर्त्या आहेत. पण इथे एवढी गर्दी आहे ना, तर ते करूच देत नव्हते मला. मध्ये एंट्री केली आणि लगेच ते पुढे सरकले. म्हटलं चल व्हिडिओ करू, थोडासाच केला आणि ते पुढे गेले. परत मग म्हटलं चला, मी पळतच हे बघा गाडी लगेच पुढे सरकली. म्हटलं अरे थांबा ना, मला थोडीशी तर काढू द्या शूटिंग वगैरे. आणि मग मी परत एवढ्या गर्दीत परत घुसली. हे बघा भरपूर अशी गर्दी आहे आणि मग परत शूट केलं. हे बघा अगदी मस्त वाटतं आहे. लायटिंग डेकोरेशन जबरदस्त आहे. हे बघा किती छान आहे ना, मस्त वाटतं अगदी. जय हनुमान, जय श्रीराम. अगदी मनाला प्रसन्न करणाऱ्या अशा मूर्त्या आहेत. असं वाटतं प्रत्यक्षच श्री प्रभू रामचंद्र अवतरले आहेत. आणि हां, असं छोट्या छोट्या मुलांनीसुद्धा मस्तपैकी सजवलं आहे बरं का प्रभू रामचंद्रांचा फोटो, आणि मस्त बलून्स वगैरे लावून. खरंच त्या छोट्या मुलांचाही उत्साह बघा किती जबरदस्त आहे की नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.